हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर चला, आज आपण झटकीपट होणारी अशी तांदळाची खीर बनवणार आहोत. तर इथे मी छोटी वाटी तांदूळ घेतलेले आहेत. आता आपण तव्यावर टाकून घेऊन याला छान असं भाजून घेणार आहोत, लालसर रंग येईपर्यंत. आता इथे मी एक तांब्याभर दूध घेतलेलं आहे, ते पातेल्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि याला छान मस्त तापत ठेवूया. इकडे तांदूळ आपले भाजून झाले आहेत बघा. आता आपण याला एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्यात आपण पाणी टाकून 5 ते 10 मिनटं साईडला ठेवून भिजवू देवा त्याला. इकडे दूध पण आपलं छान अशी उकळी फुटली आहे दुधाला. आणि आता आपले तांदूळ भिजलेले आहेत. आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याची चांगली पेस्ट बनवणार आहोत. जास्त बारीक नाही, अशी दरदरी पेस्ट बनवायची. हे बघा झालेलं आहे. आपलं दुधाची उकळी पण फुटलेली आहे आणि आपण आता त्यामध्ये ही पेस्ट तांदळाची टाकून घेऊया आणि याला एकसारखं हलवत राहायचं, कारण आपण जर पेस्ट टाकली तर ती एका जागेवर अशी घट्ट बसते. त्यामुळे याला पेस्ट टाकली की लगेच हलवायचं. आता इथे मी छोटी वाटी 2 वाटी साखर टाकणार आहे. हे बघा, 1 चमचा वेलची पूड. आता याला चांगलं हलवून घेऊया आपण. हे बघा, आणि थोडंसं मी खोबरं किसून घेतलं होतं, ते खोबरं पण आपण यामध्ये घालून घेऊया आणि याला छान असं हलवून घेऊया. हे बघा, जास्त घट्ट नाही करायची, हलवत राहायची त्याला सारखं. पातळ चांगली लागते, घट्ट चांगली लागत नाही खीर. हे बघा, अशा प्रकारे आता आपण सर्व करून घेऊया एका वाटीमध्ये. यामध्ये तुम्ही काजू बदाम पण ॲड करू शकता. माझ्याकडे नव्हते म्हणून मी घातले नाही आहेत. पिस्ता, चारोळी. हे बघा, अशा प्रकारे झाली आपली रेडी खीर. हे बघा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.